येत्या 17 तारखेला लाडकी बहीण योजनेचे 3000 मिळणार। लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांची मोठी घोषणा। लाडकी बहीण योजनेचा अभ्यास आम्ही केला आहे। ही योजना सुरू ठेवायची असेल तर आमच्या नावापुढील बटण दाबा, अजित पवार यांचं वक्तव्य। लोकसभेनंतर बहीण लाडकी झाली, हे सगळं लाडक्या खुर्चीसाठी चाललंय। उद्या हे चंद्रही आणून द्यायला होकार देतील, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल। विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिल्यास आमचे उमेदवार अपक्ष लढणार। मनोज जरांगे यांच्याकडून भूमिका स्पष्ट। 29 ऑगस्टच्या बैठकीमध्ये निर्णय होणार। दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, तसे गुण असायला लागतात। भाजप नेते नारायण राणेंची मनोज जरांगे यांच्यावर खोचक टीका। राज्यसभेमध्ये जया बच्चन यांच्या नावावरून खडाजंगी। तुमचा टोन चुकीचा। जया बच्चन सभापतींवर संतापल्या। तर तुम्ही सेलिब्रिटी असाल पण संसदेचा डेकोरम ठेवावा लागेल, सभापतींनीही सुनावलं। विरोधकांकडून सभापतींच्या विरोधात महाभियोग। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून घमासान। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद। पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊतांची वेगवेगळी मतं। सत्ता आल्यास सरकार स्थिर ठेवण्यासाठी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे भविष्यात कळेल। सत्ताधारी असो किंवा विरोधक, राज्याला एक चेहरा नेहमी द्यावा लागतो। पृथ्वीराज चव्हाण यांचं याबाबत एक मत असू शकतं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद। भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह भातखळकरांचा महाविकास आघाडीवर निशाणा। मुख्यमंत्रीपदासाठी आधी महायुतीने चेहरा द्यावा, मग आम्हाला विचारा। जयंत पाटलांनी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर बोलणं टाळलं। राज्यामध्ये पुढचं सरकार महाविकास आघाडीचं येणार। विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये 170हून अधिक जागा जिंकणार। जयंत पाटलांकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपामध्ये सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार। काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार, सूत्रांची माहिती। 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। 20 तारखेपासून महायुतीमधील 3ही नेत्यांच्या जाहीर सभा। कोल्हापूरमध्ये पहिली सभा पार पडणार। भाजपची औकात काय? दिल्ली तुमच्या बापाची आहे का? उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरच्या टीकेला संजय राऊतांचा जोरदार प्रत्युत्तर। संजय राऊतांनी आपल्या औकातीमध्ये बोलावं, त्यांचा हिशोब आम्ही लवकरच मांडू। प्रवीण दरेकर यांचा राऊतांवर हल्लाबोल। शरद पवार यांनी ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं, मात्र त्या सापांनी फणा काढून पवार साहेबांना डसलं। मेहबूब शेख यांचं वक्तव्य। पोलिसांची परवानगी नसतानाही बच्चू कडू सभा घेण्यावर ठाम। संभाजीनगरच्या शिलेखाना चौकामध्ये प्रहारकडून सभेची तयारीही सुरू। ठाण्यामध्ये डम्पिंग विरोधामध्ये भाजपचा तोडफोड। भाजपचा डम्पिंग हटाव आंदोलन। वाघे इस्टेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त।